हॅलो. बघा, आज मी पालक पनीर बनवलं आहे. लसूणी पालक पनीर आहे हे. चला तर मग तुम्हाला मी सांगते रेसिपी कशी केली ती. आता मी एका कढईत पाणी तापायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे पालक स्वच्छ धुवून. पालक जरा खालीवर करून घेते आणि त्यामध्ये टाकते साखर. पालक छान पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा. आता त्यामध्ये ॲड करणार आहे मी साखर. साखर ॲड करायची. मी 3 ते 4 चमचे साखर ॲड करत आहे. आता साखर का ॲड करते हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ओके. आता मी साखर ॲड केली. आता मी त्याला 2 मिनटं वाफ देऊन घेतली. पालक काढून घेते. पालक थंड पाण्यात तुम्ही काढू शकता आणि असाच थंडही करून घेऊ शकता. मी असाच थंड करून घेते म्हणजे परत त्याला धुवायची गरज लागणार नाही. आता मी पनीर तळून वेगळं केलेलं आहे. त्याच कढईमध्ये मी फोडणीची तयारी करते. त्यामध्ये टाकला जिरं, लसूण, हिरवी मिरची छान परतवून घेते. परतून घ्यायचं आणि मग त्यात आपण टाकणार आहोत कांदा. आपल्या घरगुती साहित्यामध्येच हे पालक पनीर तयार होतं, पण चवीला एवढं मस्त लागतं ना. त्याच्यामध्ये मी काही नाही, एकच बोलू शकते, एकच सामान टाकणार आहे. त्याने त्याला छान क्रिमीनेस येईल. कांदा टाकला. कांदा छान परतवून घेऊया. थोडासा गुलाबी होईपर्यंत. कांदा छान गुलाबी झाला की त्यात आपण काही टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो ॲड करायचे आणि टोमॅटो, कांदा सर्व वस्तू बारीक कापून घ्यायच्यात. आता मी माझा पालक थंड झाला. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पालक घेतला. त्यामध्ये हिरवी मिरची टाकली. तेलामध्ये इथे अद्रक टाकलं. छान 2 मिनटं परतवून घेतलं. टोमॅटो टाकला. छान मिक्स करून घेतला. आता मग ह्याच्यामध्ये वेळ आलेली आहे सुके मसाले टाकायची. तर चला बघू मी काय काय सुके मसाले टाकते. हळद टाकायची चिमटभरच, जास्त नाही. धने पावडर टाकली आहे मी 2 चमचे, 1.5 चमचा टाकली असेल. लाल तिखट आहे हे. लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल मिरच आहे. तुम्ही बेडगी लाल मिरची पावडरही वापरू शकता. छान मिक्स करून घेऊया जेणेकरून आपले मसाले छान भाजले जातील. आता ह्यात मीठ टाकायचं आहे. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया. तेल सुटेपर्यंत मसाले परतवून घेऊया. आणि माझ्या मिक्सरमध्ये पालकची प्युरीही तयार केली आहे. आता छान मसाले परतले आहेत, तुम्ही बघू शकता. आता मी त्यात पालकची प्युरी ॲड केली आहे. पालकची प्युरी छान शिजवून द्यायची. जवळजवळ 2 ते 3 मिनटं तिला छान शिजवून घेऊया झाकण ठेवून. आता हे मिक्सरचं भांड्याचं पाणी मी धुवून टाकत आहे, म्हणजे ज्याचा पालक वेस्ट नको व्हायला. आता बघा मी छान मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलं. आता त्याला झाकून ठेवून छान शिजवून घेते. बघा पालक आपला मस्त शिजलेला आहे. पालकने रंगही चेंज केला नाही. आणि बघा तुम्ही किती छान दिसत आहे ते. आता ह्यामध्ये वेळ आहे एक पदार्थ टाकण्याची. तो पदार्थ आहे दूध. आता मी ह्यात दूध ॲड करते. हे दूध गरम करून थंड केलेलं आहे. रूम टेम्परेचरचं आहे. आता ते दूध टाकलं. छान मिक्स करून घेऊया. जवळजवळ मी अर्धा वाटी इतकं दूध ॲड केलं असेल. आता त्यामध्ये मी टाकते कस्तुरी मेथी आणि गरम मसाला पावडर. हे सामान आपण वरून टाकायचं आणि छान मिक्स खूप छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून गरम मसाल्याची आणि कस्तुरी मेथीची चव छान पालकमध्ये उतरेल. तुम्ही बघू शकता छान पालकमध्ये ते मिक्स करून घेतलं. आता वेळ आहे त्याच्यामध्ये टाकायची बटर. मी एक बटरचा तुकडा त्याच्यामध्ये टाकते. त्यामुळे छान क्रिमीनेस येईल आणि चवीलाही अप्रतिम लागेल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बटर टाकून मिक्स करून घेतलं. आता वेळ आहे पनीर टाकायची. हे पनीर मी तळून पाण्यात ठेवलेलं होतं. ते पनीर आता मी पालकमध्ये ॲड करते. अशा प्रकारे मी पालकमध्ये पनीर ॲड केलं आणि भाजी मिक्स करून घेतली. आता तुम्ही बघू शकता पालक छान उकळत आहे. आता मी ह्याला एक तडका देणार आहे. छान मिक्स करून घेऊया. आता मी ह्याला एक तडका देणार आहे. तडक्यासाठी लागणार आहे आपल्याला लसूण आणि लाल मिरची. आता तडका बर्तनमध्ये मी तूप घेत आहे. हे माझं घरचं तूप आहे. तर मी हे तूप
तडका बर्तनमध्ये टाकलं, तूप चांगलं तापून दिलं. आता मी त्यामध्ये टाकणार आहे लसूण. लसूण हा मी बारीक चिरून घेतलेला आहे. आता लसूण आपल्याला गोल्डन रंगापर्यंत येईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी अजून लसूणच ॲड करते आणि त्याला सुरीच्या साहाय्याने छान मिक्स करून घेते. म्हणजे गोल्डन रंग येईपर्यंत छान त्याला भाजून घेते, जेणेकरून लसणाचा कच्चापणा हा आपल्याला दाताखाली लागणार नाही आणि लसूण छान क्रिस्पी झाला की तो खायलाही छान लागतो. आता माझा लसूण भाजला आहे. मी मिरची शेवटी टाकणार आहे, कारण की मिरची लगेच जळते तेलामध्ये. तर आता मी मिरची टाकली. आता छान तडका आपला तयार झालेला आहे. गॅस बंद केला. ते रटरट त्या भाजीवर तडका टाकला आणि झाकण लावून एक 5 मिनटं ह्याला चांगली दणकून वाफ दिली. आता तर मग बघा, तुम्ही भाजी बघू शकता किती मस्त झालेली आहे. टेक्स्चरही छान आहे. नाही पाणी बाजूला झालं आहे, नाही भाजी. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.